हरतालिका पूजा व्रता प्रारंभ। शंकर म्हणतात, हे देवी, व्रतामध्ये उत्तम प्रकारचे व्रत तुला सांगतो ते श्रवण कर। सर्व तीर्थरूप नद्यामध्ये जशी गंगा, पुराणामध्ये भारत, 4 वेदामध्ये सामवेद, दशेंद्रियामध्ये मन श्रेष्ठ, असे हे सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत सांगतो। ग्रहामध्ये, नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ, ग्रहामध्ये सूर्य, 4 वर्णामध्ये ब्राह्मण, देवामध्ये विष्णू, भाद्रपद शुद्ध हस्त नक्षत्रे करून युक्त अशी जी तृतीया, या दिवशी या व्रताला प्रारंभ करावा। सर्व बायकांनी डोळ्याला पाणी लावं। ज्यांचा कडक उपास असेल त्यांनी डोळ्याला पाणी लावा, नाही तर 2 वेळेला आचमन करा। डाव्या हातामध्ये पळी घ्यायची आणि उजव्या हातावरती 6 वेळेला पाणी घ्यायचं आणि आचमन करायचं। याला आचमन असं म्हणतात। दिराचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः। चौथ्यांदा खाली सोडा। विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः। आपल्या कुलदेवतेचा विडा ठेवावा, त्याच्यावरती दक्षिणा सुपारी ठेवून पळीभर पाणी घाला। आपल्या कुलदेवतेचं स्मरण करा। घरातल्या मोठ्या माणसांना नमस्कार करा। पूजा सांगणाऱ्या गुरुजींना नमस्कार करा आणि मग हातामध्ये अक्षता घेऊन हात जोडून स्वस्थ बसा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। इष्टकुलाराध्य देवताभ्यो नमः। एतत् पूगीफलताम्बूलं समर्पयामि, सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि। वृद्धान् ब्राह्मणान् गुरुवादींश्च नमस्कृत्य सर्वांनी हात जोडून स्मरण करा देवीचं। वरदमूर्ती श्रीमन्महागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमः। उमामहेश्वराभ्यां नमः। अभिघ्नमस्तु। सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः, लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः, धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः। 12 नामानि यः पठेत् शृणुयादपि, विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते। शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं, प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते। सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं, येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलाय तन्नमरिः। तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव, विद्याबलं दैवबलं तदेव, लक्ष्मीपते तेङ्गृहीगो स्मरामि। लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः, येषाम् इन्दीवरस्यां हृदयस्थो जनार्दनः। विनायकं गुरुं भानुं ब्रह्म विष्णुमहेश्वरान्, सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये। अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः, सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः। सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः, देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशां जनार्दनाः। श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञा प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवाराकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणतीरे शालिवाहनशके अमुकनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपदमासे शुक्लपक्षे तृतीयां तिथौ अद्य वासरः वासरस्तु अमुकवासरे अमुकनक्षत्रे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थिते श्रीसूर्ये अमुकस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथं राशिस्थानस्थितेषु सत्सु शुभनाम योग शुभकरणे एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ। आता सर्वांनी मी संकल्प सांगतो तो म्हणा। मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम इह जन्मनि जन्मांतरे च अखंडित सौभाग्य
पुत्रपौत्र पुत्रपौत्र अभिवृद्धी अभिवृद्धी धनधान्य धनधान्य दीर्घायुष्यादि दीर्घायुष्यादि सकल सकल सिद्धिद्वारा सिद्धिद्वारा हरितालिका हरितालिका व्रत व्रत अंगत्वेन अंगत्वेन प्रतिवार्षिक प्रतिवार्षिक विहितम विहितम उमामहेश्वर उमामहेश्वर देवता देवता प्रीत्यर्थम प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा ज्ञानेन यथा मीलित यथा मीलित उपचार उपचार द्रव्यैः द्रव्यैः षोडश षोडश उपचार उपचार पूजन पूजन महंकरिष्ये महंकरिष्ये. डाव्या हातात पाणी घ्या, पळी भरून घ्या, उजव्या हातावरून तामनामध्ये पाणी सोडा. महागणपती पूजनम कलशघंटा पूजनम तथा प्राणप्रतिष्ठां करिष्ये. आता गणपती मांडायचा सुपारीचा तांदूळावरती. त्या गणपतीवरती 2 दाणे अक्षता व्हायच्या आणि गणपतीचं आवाहन करायचं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा अस्मिन् भोग्यबले हृद्यबुद्धिसहितं महागणपतिं साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकम् आवाहयामि. पुन्हा 2 दाणे गणपतीला अक्षता वहा. महागणपतये नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. एका दुर्वेनी गणपतीवरती थोडं पाणी शिंपडा उजव्या हाताने. महागणपतये नमः. पादयोः पाद्यं समर्पयामि. पळीमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये अर्घ्य तयार करायचं. गंध अक्षत फूल. ते अर्घ्याचं पाणी दुर्वेनी गणपतीला शिंपडायचं. उरलेलं पाणी ताम्हनामध्ये टाकून द्या. महागणपतये नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि. अर्घ्याचं पाणी टाकून देऊन चांगलं पाणी घ्या पुन्हा पळीमध्ये आणि ते 3 वेळेला शिंपडा. महागणपतये नमः. आचमनीयं समर्पयामि. महागणपतये नमः. स्नानं समर्पयामि. स्नानान्ते आचमनीयं समर्पयामि. महागणपतये नमः. सुप्रतिष्ठितमस्तु. गणपतीला कापसाची वस्त्राची जोडी घाला. नसल्यास अक्षता वहा. महागणपतये नमः. वस्त्रोपवस्त्रे कार्पासवस्त्रं समर्पयामि. अभावे अक्षतां समर्पयामि. उजव्या हाताच्या किरंगळी शेजारच्या बोटाने गणपतीला गंध लावा. महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अक्षता वहा. महागणपतये नमः. अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि. गणपतीला हळदी कुंकू वहा. महागणपतये नमः. रिद्धिसिद्धिभ्यां नमः. हरिद्रां कुंकुमं सकलसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. अष्टगंध असला तर वहा, नाहीतर शेंदूर वहा. महागणपतये नमः. परिमलद्रव्याणि समर्पयामि. महागणपतये नमः. गणपतीला तांबडं फूल दुर्वा वहा. महागणपतये नमः. पूजार्थे ऋतुकालोद्भवपुष्पं रक्तपुष्पं समर्पयामि. धूर्वांकुरान् समर्पयामि. उदबत्ती निरांजन लावून ठेवा आणि उजव्या हातावरून ताम्हनामध्ये 2 वेळेला पाणी सोडा. महागणपतये नमः. धूपं समर्पयामि. महागणपतये नमः. दीपं समर्पयामि. गणपतीच्या पुढ्यात चौकोनी मंडल करा. त्याच्यावरती गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवा आणि गुळखोबऱ्याच्या नैवेद्याच्या बाजूनी 2 वेळेला पाणी फिरवा. याला नैवेद्य दाखवणं असं म्हणतात. महागणपतये नमः. नैवेद्यार्थे गुडखाद्यनैवेद्यं समर्पयामि. प्राणाय नमः. पानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. मध्ये पानीयं समर्पयामि. ब्रह्मणे नमः. उजव्या हातावरून तामनामध्ये 3 वेळेला पाणी सोडा. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. एक फूल घ्या, गंधात बुडवा आणि गणपतीला वहा. महागणपतये नमः. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. महागणपतये नमः. गणपतीला विडा, दक्षिणा, सुपारी, खारीक, बदाम ठेवून त्याच्यावरती पळीभर पाणी सोडा विड्यावरती. महागणपतये नमः.
मुखवासार्थे पूगीफलताम्बूलं समर्पयामि सुवर्णपुष्पदक्षिणां खरुजिरी वातांबूफलं समर्पयामि। एक फूल घ्या हातामध्ये आणि गणपतीची प्रार्थना करा। विघ्नान् नाशय मे सर्वान् नाशाय उपस्थितान् प्रभो तत्प्रसादेन कार्याणि सर्वाणि ह्य करोम्यहम्। शत्रूणां बुद्धिनाशोऽस्तु मित्राणाम् उदयङ्कुरो इति विज्ञाप्य देवेशं प्रणमामि पुनः पुनः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महागणपतये नमः। प्रार्थनापूर्वक नमस्कारान् मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि। नमस्करोमि। गणपतीला फूल वाहून टाका आणि उजव्या हातावरून तामनामध्ये पाणी सोडा। आणि या विघ्नेश्वर पूजा सकल विघ्नहर्ता महागणपती प्रियताम। आता गणपतीची पूजा पूर्ण झाली। आपल्याजवळ तांब्या जो आहे पाण्याचा त्याच्यामध्ये सर्व तीर्थ आहे नद्यांचं असं कल्पना करून त्याच्यावरती उजवा हात उपडा धरायचा। तांब्या ज्यांच्याजवळ असेल त्यांनी पळी भांड्यावरती हात ठेवा आणि त्याला गंध अक्षत फूल लावून नमस्कार करा। कलशस्य मुखे विष्णुकंठे रुद्रमाश्रिताः मूले तत्रस्तो ब्रह्मा मध्ये मातृगणास्पदाः कुक्षौ तुषाकरा सर्वे सप्तद्वीपावसुंधरा ऋग्वेदोत्थ यजुर्वेद सामवेदो यथर्वणः अंगैश्चसहिता सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिपूर्तिकृता आयान्तु देवपूजार्थं दुर्दक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु। कलशस्थपूर्णाय नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। नमस्कार करा। धेनुमुद्रां प्रदर्श। आता घंटा आणलेली आहे त्या घंटेला गंधाक्षत फूल लावून नमस्कार करा आणि वाजवून ठेवा। आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षतां कुर्वे घंटार्वन्तत्र देवताह्वानलक्षणं। घंटादेव्यै नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। घंटामुद्रां प्रदर्श घंटानादं कुर्यात्। आता आपल्याजवळ समय किंवा निरंजन जे लावलेलं आहे त्याला गंधाक्षतपूल आणि हळदी कुंकू लावून नमस्कार करा। भूदीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभृव्यः आरोग्यं देहि पुत्रांश सर्वांशांश प्रयच्छ मे। दीपदेवताभ्यो नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। हरिद्रां कुंकुमं सकलसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। आता आपल्या कलशातलं जे पाणी आहे मगाशी पूजा केलेलं ते पूजेच्या साहित्यावरती आणि आपल्या अंगावरती तुळशीपत्राने अथवा दुर्वेने किंवा बेलाच्या पानाने शिंपडा। अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतर शुचिः कलशपूजा द्रव्याणि संप्रोक्ष आत्मानं च प्रोक्षेत। आता त्या शिवलिंगाच्या वरती हात धरा प्राणप्रतिष्ठापना करायची। म्हणा अस्यैहि प्राणाः प्रतिष्ठन्तु अस्यैहि प्राणाः शरन्तु च अस्यै देवत्वं अर्चायै मामहेति च कश्चन। आता त्याला गंधाक्षत फूल वाहा। प्राणशक्त्यै नमः। सर्वोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि। हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि। प्राणशक्त्यै नमः। दुधाचा किंवा अन्यत्र जो असेल तो नैवेद्य दाखवा। नैवेद्यार्थे पयशर्करा नैवेद्यं समर्पयामि। प्राणो पानो व्यानोदानस्तमानः मध्ये पानीयं समर्पयामि। ब्रह्मणे नमः। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर उजव्या हातावरून तामनामध्ये 3 वेळेला पाणी सोडा। उत्तरापोषणं समर्पयामि। हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। एक गंधफूल वाहा शंकरावरती। प्राणशक्त्यै नमः। करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि। मुखवासार्थे एका विड्यावरती दक्षिणेवरती पाणी सोडा फळ ठेवून। मुखवासार्थे भूगीफलताम्बूलं समर्पयामि। सुवर्णपुष्पदक्षिणां समर्पयामि। अनेन कृतपंचोपचारे पूजनेन उमामहेश्वरौ प्रीयेतां। सर्वांनी आता हरितालिका आणखीन ती शिवलिंग असे एकदम पूजा करायचे। तेव्हा हातामध्ये अक्षता किंवा बेलाचं पान घ्या आणि ध्यान करा। पीतकोशे वसनां हेमाभां कमलासनां भक्तानां वरदा नित्यं पार्वतीं चिंतयाम्यहं विधाय वालुकालिंग मर्चयन्ती महेश्वरं पूर्णेन्दुवदनां ध्यायेत्। हरितालीं वरप्रां मन्दारमाला कुलितालिकायै कपालमालाङ्कितशेखराय दिव्यांबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय। उमामहेश्वराभ्यां नमः ध्यायामि।
आगच्छ देवदेवेश तेजोराशे जगत्पदे क्रियमाणां मया पूजां गृहाण परमेश्वर उमामहेश्वराभ्यां नमः आवाहयामी. ते दुधाचं बाहेर ठेवा म्हणजे अडचण नाही पडणार. पुन्हा एकदा अक्षता दाबायच्या. नानारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितं आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिक्रियताम् उमामहेश्वराभ्यां नमः. आसनस्थाने अक्षतान् समर्पयामी. फुलांनी थोडं पाणी शिंपडा. पाद्यं ग्रहाण देवेश सर्वक्षेमसमस्तभो भक्त्या समर्पितं देवो लोकनाथ नमोस्तुते उमामहेश्वराभ्यां नमः. पादयोः पाद्यं समर्पयामी. पळीमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये गंध अक्षत फूल असं अर्घ्य तयार करायचं. पळीने पाणी घालू नका, कारण शिवलिंग मातीचं असल्यामुळे धोका उत्पन्न होईल. ते फुलांनी पाणी शिंपडा. नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यन्ना प्रतिक्रियताम् उमामहेश्वराभ्यां नमः. हस्तयोः अर्घ्यं समर्पयामी. अर्घ्याचं पाणी शिंपडून झालं की ते पहिलं पळीतलं पाणी टाकून द्या. अर्घ्याचं चांगले पाणी घेऊन 3 वेळेला शिंपडायचं. कर्पूरवासी तंतोयं मंदाकिन्या समारतं आचम्यतांजगन्नाथ मया दत्तं विभक्तितः उमामहेश्वराभ्यां नमः. आचमनीयं समर्पयामी. गंगा सरस्वती रेवापजोष्णी निर्विदारिलैः स्नापितोऽस्मि मया देव तथा शान्तिं कुरुष्व मे उमामहेश्वराभ्यां नमः. स्नानं समर्पयामी. स्नानान्ते आचमनीयं समर्पयामी. आता पंचामृत घालायची आहेत. तेव्हा ज्यांची एकत्र असतील त्यांनी 5 वेळेला शिंपडा आणि ज्यांची वेगळी वेगळी असतील त्यांना वेगळं वेगळं सांगतो. पहिल्यांदा दूध शिंपडा. कामधेन समुद्भूतं देवर्षि पितृतृप्तिदं पयो ददामि देवेश स्नानार्थं प्रतिक्रियताम् उमामहेश्वराभ्यां नमः. पयस्नानं समर्पयामी. दूध झालं की चांगलं पाणी दुसऱ्या फुलाने शिंपडा. पयस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. नंतर दही. चंद्रमंडलसंकाशं सर्वदेव प्रियंदधि स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण परमेश्वर उमामहेश्वराभ्यां नमः. दधिस्नानं समर्पयामी. दधिस्नानान्ते चांगलं पाणी शुद्धोदकस्नानं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. नंतर तूप. आज्यं सुराणाम् आहार आज्यं यज्ञे प्रतिष्ठितं आज्यं पवित्रं परमं स्नानार्थं प्रतिक्रियताम् उमामहेश्वराभ्यां नमः. घृतस्नानं समर्पयामी. तूप झालं की पाणी. घृतस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामी. नंतर मध. सर्वौषधी समुत्पन्नं पीयूष सदृशं मधु स्नानार्थं ते प्रयच्छामि गृहाण परमेश्वर उमामहेश्वराभ्यां नमः. मधुस्नानं समर्पयामी. मधुस्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामी. शुद्धोदकस्नानान्ते आचमनीयं समर्पयामी. नंतर साखर आणि नंतर पाणी. इक्षुदंड समुद्भूतं दिव्यशर्करयारिं स्नापितोऽस्मि मया देव तथा शान्तिं कुरुष्व मे उमामहेश्वराभ्यां नमः. शर्करास्नानं समर्पयामी. शर्करास्नानान्ते शुद्धोदकस्नानं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. पळीत पाणी घेऊन त्याच्यामध्ये गंध तयार करायचं. गंधाचं पाणी देवावरती शिंपडायचं. फुलं तामनामध्ये टाकू नका. तामनात टाकलीत की फुलं बाद होतात, कारण आपण आचमन केलेलं उष्ट पाणी त्याच्यामध्ये असतं. तर काम झालं की ताटामध्ये ठेवून द्यायचं. आता टाकलेली घेऊ नका. कर्पूरैला समायुक्तं सुगंधित द्रव्यसंयुतं गंधोदकं मया दत्तं स्नानार्थं प्रतिक्रियताम् उमामहेश्वराभ्यां नमः. षष्ठं गंधोदकस्नानं समर्पयामी. गंधाचं पाणी तामनात टाकून द्या. चांगलं पाणी घ्या आणि ते शिंपडा. शुद्धोदकस्नानं समर्पयामी. एक फूल घ्यायचं, गंधामध्ये बुडवायचं आणि तिथे व्हायचं. उमामहेश्वराभ्यां नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. नंतर अक्षता वहा. उमामहेश्वराभ्यां नमः. अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामी. हळद कुंकू वहा. पार्वत्यै नमः. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामी. बेलाचं पान, पांढरं फूल असं वहा. उमामहेश्वराभ्यां नमः. पूजार्थे कालोद्भव पुष्पं बिल्वपत्रं समर्पयामी. उमामहेश्वराभ्यां नमः. धूपदीप लावलेला आहे तेव्हा उजव्या हातावरून 2 वेळेला खालच्या तामनामध्ये पाणी सोडा. उमामहेश्वराभ्यां नमः. धूपं समर्पयामी. दीपं समर्पयामी. उमामहेश्वराभ्यां नमः. चौकोनी मंडल करून त्याच्यावरती पंचामृत ठेवा आणि पंचामृताच्या बाजूनी 2 वेळेला पाणी फिरवा. त्याला नैवेद्य दाखवणं असं म्हणतात. नैवेद्यार्थे शेष पंचामृत नैवेद्यं समर्पयामी. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. मध्ये पानीयं समर्पयामी. ब्रह्मणे नमः. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर उजव्या हातावरून तामनामध्ये 3 वेळेला पाणी सोडा.
उत्तरापोषणं समर्पयामि, हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि. एक फूल घ्यायचं, गंधात बुडवायचं आणि वर व्हायचं. उमामहेश्वराभ्यां नमः. करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि. उमामहेश्वराभ्यां नमः. आता विडा, दक्षिणा, खारीक, बदाम, सुपारी, फळ ठेवून त्याच्यावरती पाणी घाला. उमामहेश्वराभ्यां नमः. मुखवासार्थे भोगीबल तांबूलं समर्पयामि. सुवर्णपुष्प दक्षिणां बहुबीजफलं समर्पयामि. एक फूल वहा. उमामहेश्वराभ्यां नमः. मंत्रपुष्पांजलिं समर्पयामि. नमस्करोमि. तामनामध्ये उदक सोडा. अनेन कृतपूजनेन पूर्वाराधनेन पंचामृतपूजनेन तेन श्री उमामहेश्वरौ प्रियेताम. देवीवरचं एक फूल काढून वास घ्यायचा आणि उत्तर दिशेला टाकायचं. हां, उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात. आता फुलांनी किंवा बेलाच्या पानांनी थोडा थोडा अभिषेक करायचा. जास्त पाणी घातलं तर त्या रंगावरती परिणाम होईल. थोडं पाणी शिंपडायचं. बारकं फूल घ्यायचं किंवा दुर्वा घ्यायची. पुष्पदंतो वाच महिम न पालन्ते परमविदुषो यद्य सदृशे सुतिर्ब्रह्मादीनाम् अपि तदवसन्नास्वहि ग्रहा अथावाच्य सर्वस्वमति परिणामावधिकरणं नममाप्येष स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः अतीतपन्थानं तव च वाङ्मनसयोर तद्व्यावृत्यायं चकितमभिदत्ते श्रुतिलभि सकस्य स्तोतव्या कतिविधगुण कस्य विषयापदे त्वर्वाचीने पतति नमन कस्य नवचः मधुस्फीता वाच परमम् अमृतं निर्मितवतः स्तव ब्रह्मन् किं वा गपिसुरगुरोर्विस्मयपदं मम त्वेतां वाणीं गुणकथनपुण्येन भूतः पुनामीत्यर्थेऽस्मिन् पुरमुथन् बुद्धिर्व्यवस्थिता. अमृताभिषेकोस्तु शान्ते पुष्टिस्तुष्टिश्चास्तु. घंटा वाजवा. उमामहेश्वराभ्यां नमः. अभिषेकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. आता फुलाने अत्तर लावा आणि थोडं निरांजनापाशी गरम पाणी करा पळीमध्ये आणि ते शिंपडा. काश्मीरागर कस्तूरी कर्पूरमलयान्वितम् उद्वर्तनं मया दत्तं स्नानार्थं प्रतिगृह्यताम्. उमामहेश्वराभ्यां नमः. मांगलिकस्नानं समर्पयामि. उष्णोदकस्नानं समर्पयामि. शुद्धोदकस्नानं समर्पयामि. बस. आता कापसाची वस्त्र नसल्यास अक्षता देवीनं वहा. सर्वभूषाधिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपाति ते तुभ्यं वाससे प्रतिगृह्यताम्. उमामहेश्वराभ्यां नमः. वस्त्रोपवस्त्रे कार्पासवस्त्रं समर्पयामि. त्या शंकराच्या लिंगावरती जानवं असलं तर घाला, नंतर अक्षता वहा. देवदेव नमस्ते स्तुत्रायमां भवसागरात् ब्रह्मसूत्रं स्तोत्रयं गृहाण परमेश्वर. उमामहेश्वराभ्यां नमः. यज्ञोपवीतं समर्पयामि. यज्ञोपवीतान्ते अक्षतान् आचमनीयं समर्पयामि. यज्ञोपवीता अभावे अक्षतान् समर्पयामि. आता उजव्या हाताच्या किरंगडी शेजारच्या बोटाने गंध लावा. देवीना पण लावा आणि खाली लिंगाला पण लावा. श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सोनोहरं विलेपनं सुरश्रेष्ठ चंदनं प्रतिगृह्यताम्. उमामहेश्वराभ्यां नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामि. अक्षता वहा. अक्षता तंदुला शुभ्रा कुंकुमेन सुशोभिताः मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर. उमामहेश्वराभ्यां नमः. अलंकरणार्थे अक्षतान् समर्पयामि. हळद कुंकु वहा. हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकारमुख्या हि देवीत्वं प्रतिगृह्यताम्. पार्वत्यै नमः. हरिद्रां कुंकुमं सकलसौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. आता शेंदूर, बुक्का, अष्टगंध ज्यापैकी काय असेल ते वाण, तर अक्षता वहा. नवरत्नाद्विर्बद्धां सौवर्णेन च तन्तुभिः निर्मितां कंचुकीं भक्त्या गृहाण परमेश्वरी. उमायै नमः. कंचुकीं समर्पयामि. पट्टसूत्रभवन् दिव्यं स्वर्णादिमणिभिर्युतं सौमङ्गल्याभिवृद्ध्यर्थं कण्ठसूत्रं ददामि ते. उमायै नमः. कण्ठसूत्रं समर्पयामि. ताडपत्र वहा. ताडपत्राणि दिव्यानि विचित्राणि शुभानि च कराभरणयुक्तानि गौरीत्वं प्रतिगृह्यताम्. उमायै नमः. ताडपत्रं समर्पयामि. आता देवीला काजळ लावायचं. निरांजनावरती काजळ धरा पळीला. सुनील भ्रमराभासं कज्जलं नेत्रभंजनं मया दत्तमिदं भक्त्या कज्जलं प्रतिगृह्यताम्. उमायै नमः. कज्जलं समर्पयामि. शेंदूर वहा. उदितारुणसंकाशं जपाकुसुमसन्धिमं सीमन्तभूषणार्थाय सिन्दूरं प्रतिगृह्यताम्. उमामहेश्वराभ्यां नमः. सिन्दूरं समर्पयामि. आता दागदागिने वगैरे जे काय असतील ते वहा, नाहीतर अक्षता वहा. स्वभावसुन्दरां गीत्वं नानारत्नादिभिर्युता
भूषणानि च विचित्राणि प्रीत्यर्थं प्रतिक्रियताम् उमायै नमः आभरणानि समर्पयामि 2 फुलं वहा माल्यादीनि सुगन्धेनि मालत्यादीनि प्रभो मया अर्धानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिक्रियतां सेवन्तिका बकुलचम्पकपाटलाब्जे पुन्ना गजातिकलवीरलसालपुष्पैः बिल्वप्रवालतुलसी दलमालदेवीः स्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद उमामहेश्वराभ्यां नमः पूजार्थे ऋतुकालोद्भव पुष्पाणि समर्पयामि। आता अंगपूजा करायचे पायापासून डोक्यापर्यंत 2-2 दाणे त्या अवयवांच्या ठिकाणी अक्षता वाहा। उमायै नमः पादौ पूजयामि गौर्यै नमः गुल्फौ पूजयामि पार्वत्यै नमः जानुनी पूजयामि जगद्धात्रे नमः जंघे पूजयामि जगत्प्रतिष्ठायै नमः ऊरू पूजयामि शान्तिरूपिण्यै नमः कटिं पूजयामि हरायै नमः गुह्यं पूजयामि माहेश्वर्यै नमः नाभिं पूजयामि शाम्भव्यै नमः हृदयं पूजयामि शूलपाणये नमः कंठं पूजयामि पिनाकदृशे नमः बाहू पूजयामि शिवायै नमः मुखं पूजयामि पशुपतिप्रियाय नमः नेत्रे पूजयामि गंगायै नमः ललाटं पूजयामि महालावण्यायै नमः शिरः पूजयामि सच्चिदानंदरूपिण्ये नमः सर्वांगं पूजयामि। आता पत्री अशोकाय नमः अशोकपत्रं समर्पयामि अशोकाचं पान वहा जगद्धात्रे नमः धात्रीपत्रं समर्पयामि आवळीचे पान वहा माहेश्वर्यै नमः दूर्वापत्रं समर्पयामि दूर्वा वहा कपर्दिन्ये नमः करवीरपत्रं समर्पयामि कण्हेरीचं पान वहा कपालधारण्ये नमः कदंबपत्रं समर्पयामि कदंबाची पानं पार्वत्यै नमः ब्राह्मीपत्रं समर्पयामि ब्राह्मीचं पान वहा धूर्जटाय नमः धत्तूरपत्रं समर्पयामि धोत्र्याचं पान वहा त्रिपुरांतकाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि आघाड्याचं पान वहा उमामहेश्वराभ्यां नमः बिल्वपत्रं समर्पयामि बेलाचं पान वहा सर्वात सर्वेश्वर्यै नमः नानाविधपत्राणि समर्पयामि। आता ज्याप्रमाणे पत्रिका घातली त्याप्रमाणे पुष्पपूजा पण आहे तर जी काही फुलं उपलब्ध असतील ती घालायची। चतुर्वर्गप्रदाय नमः चंपकपुष्पं समर्पयामि चाफ्याचं पान वहा बुद्धिप्रियाय नमः केतके पुष्पं समर्पयामि केवडा वहा कौमार्यै नमः करवीरपुष्पं समर्पयामि कण्हेरीचं फूल वहा कुमार्यै नमः बकुलपुष्पं समर्पयामि बकुळीचं फूल वहा धनदायै नमः धत्तूरपुष्पं समर्पयामि धोत्र्याचं फूल वहा शाम्भव्यै नमः शतपत्रपुष्पं समर्पयामि सूर्यकमळ वहा चामुंडाय नमः पद्मपुष्पं समर्पयामि कमळाचं फूल वहा जगद्धात्रे नमः जपापुष्पं समर्पयामि जास्वंदीचे फूल वहा माहेश्वर्यै नमः मल्लिकापुष्पं समर्पयामि मोगरीचे फूल वहा मेरुमंदारवासिन्ये नमः अशोकपुष्पं समर्पयामि अशोकाचे फूल वहा बेलाचं पान वहा त्रिदलं त्रिगुणाकारं त्रिनेत्रं चतुरायुधं त्रिजन्मपापसंहारम् एकबिल्वं शिवार्पणं त्रिशाखैर्बिल्वपत्रैश्च अच्छिद्रैः कोमलशुभैः तव पूजां करिष्यामि अर्पयामि सदाशिव उमामहेश्वराभ्यां नमः बिल्वपत्राणि समर्पयामि। डाव्या हाताने घंटा वाजवा आणि उजव्या हाताने उदबत्ती ओवाळायची उदबत्तीनंतर तसंच निरांजन ओवाळायचं निरांजन तापलं असेल तर उचलू नका। वनस्पतिरसोद्भूतो गंधाढ्यो गंधोत्तमः आघ्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिक्रियतां उमामहेश्वराभ्यां नमः धूपं समर्पयामि। घंटा वाजवायची निरांजन ओवाळायचं आज्यं सुवर्तसंयोक्तं वन्दिनालोचितं मया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यद्विलापः भक्त्या दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने त्राहिमान्यरात् घोरात् दीपोऽयं प्रतिक्रियताम् उमामहेश्वराभ्यां नमः दीपं समर्पयामि। आता चौकोनी मंडल करा त्याच्यावरती नैवेद्य ठेवा दुधाचा किंवा अन्यत्र जो काय असेल तो त्याच्या बाजूने पाणी फिरवायचं 2 वेळेला नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिमेषतां गुरो ईप्सितं मे वरन्देहि परत्र च पराङ्गतिं शर्करा खण्डखाद्यानि दधिक्षीरकृतानि च आहारं भक्ष्यभोज्यं च नैवेद्यं प्रतिक्रियताम् उमामहेश्वराभ्यां नमः नैवेद्यार्थे पयशर्करा नैवेद्यं समर्पयामि प्राणोपानो व्यानोदानः समानः मध्ये पानीयं समर्पयामि ब्रह्मणे नमः। नैवेद्य दाखवून झाल्यानंतर उजव्या हातावरून तामनामध्ये 3 वेळेला पाणी सोडा उत्तरापोषणं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि। एक फूल घ्या गंधात बुडवा आणि वर वहा उमामहेश्वराभ्यां नमः करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि
आता विडा नारळ महादक्षिणा ठेवून त्याच्यावरती पळीवर पाणी घाला. पूगी फलम महादिव्यम नागवल्ली दलैरदम कर्पूरैला तमायुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम हिरण्यगर्भगर्भस्तम हेमबीजम विभावसोः अनंतपुण्यफलदमतः शांतिं प्रयच्छ मे. उमामहेश्वराभ्यां नमः. मुखवासार्थे पूगीफल तांबूलम सुवर्णपुष्प महादक्षिणां समर्पयामि. नारळावरती पळीवर पाणी घाला. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः. उमामहेश्वराभ्यां नमः. फलार्थे नारिकेल महाफलं समर्पयामि. कापूर किंवा काळवती ओवाळून ठेवा. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारं सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. निरंजन ओवाळा. कापराच्या ऐवजी निरंजन ओवाळा. उमामहेश्वराभ्यां नमः. कर्पूरदीपं समर्पयामि. आता वर उठून आपल्या भोवती प्रदक्षिणा करा आणि वाकून नमस्कार करा आणि बसा खाली. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे. नमो सनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षशिरोरुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. प्रदक्षिणापूर्वक नमस्कारान् समर्पयामि. एक एक फूल वहा. विद्याबुद्धिधनेश्वर्य पुत्रपौत्राय संपदा पुष्पांजलि प्रदानेन देहे मे ईप्सितं वरम्. उमामहेश्वराभ्यां नमः. मंत्रपुष्पं समर्पयामि. डोळ्याला पाणी लावा. हरितालिका व्रतांगभूतम अर्घ्यप्रदानं करिष्ये. आता 3 वेळेला तामनामध्ये खाली अर्घ्य सोडायचे. तेव्हा पळीमध्ये पाणी घ्या. त्याच्यात गंध, अक्षत, फूल, दक्षिणा आणि सुपारी असं अर्घ्य तयार करायचं. असं 3 वेळेला तामनामध्ये उजव्या हातावरून सोडायचं आहे. ओंकारपूर्वके देवे सर्वदुःखहरणे वेदमातर नमस्तुभ्यं अवैधव्यं प्रयच्छ मे. उमामहेश्वराभ्यां नमः. इदमर्घ्यं समर्पयामि. दुसरं करा. उजव्या हातावरून सोडायचं. श्री पार्वती महाभागे ब्रह्मांडीचे शुचिस्मृते दृढव्रते दृढमते भरतोष प्रियभामिनी. उमामहेश्वराभ्यां नमः. इदमर्घ्यं समर्पयामि. हां, तिसरं करायचं. शिवरूपे शिवे देवी शंकर प्राणवल्लभे उमे सर्वार्थ देवेशी ग्रहाणार्घ्यं नमोस्तुते. उमामहेश्वराभ्यां नमः. इदमर्घ्यं समर्पयामि. झाली सोडून सर्वांनी हात जोडून प्रार्थना करायची. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैतन्यामि क्षम्यतां परमेश्वरी. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेज आगता सुखसंपत्ति पुण्यान् दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जय पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामौषधे मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वरी. यस्य स्मृत्यार्चना मुक्त्या तपपूजा क्रियादिशो न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वन्दे तमच्युतम्. तामनामध्ये उदक सोडायचं. अनेन यथा ज्ञानेन कृत पूजनेन तेन श्री षोडशोपचारे पूजनेन उमामहेश्वरो प्रियेताम्. डोळ्याला पाणी लावायचं. अद्य पूर्वोच्चारित वर्तमान एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ म्हणा मम आत्मनः सकलशास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम हरितालिका व्रत पूजा सांगता सिद्ध्यर्थम ब्राह्मणाय सौभाग्य वायन प्रदानम तथा च वायनदानम ब्राह्मण पूजनं च करिष्ये. तामनामध्ये उदक सोडायचं आणि वायनाला गंधाक्षत फुलवायचं. एक तामन घ्या तिकडचं. एक रिकाम तामन घ्या. हां, वायनदेवताभ्यो नमः. याच्यावरती हळदी कुंकू व्हा. सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. इथे 2 दाणे अक्षत टाका माझ्या मांडीखाली. उमामहेश्वरे स्वरूपणे ब्राह्मणाय दमासनं स्वासनं. पळीभांड इकडे घ्या. एक पळी पाणी घाला. येशवो अर्घः अस्तु अर्घः. गंधाक्षत फूल द्या. गंधा पांतो सौमंगल्यंचास्तु. अक्षता पांतो आयुष्यमस्तु. पुष्पं पातो सौश्रयमस्तु. एक विडा द्या. तांबूलं पातो ऐश्वर्यमस्तु. दक्षिणा पांतो बोधयंचास्तु. नमस्कार करा. दीर्घमायुश्रेय शांते पुष्टे सृष्टिश्चास्तु. नमो सनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षशिरोरुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. सकलारणे स्वर्चितमस्तु. अस्तु स्वर्चितम. तो खाली जो गणपती पूजलेला आहे त्याच्यावरती 2 दाणे अक्षत टाकून त्याचं विसर्जन करा.
यान्तदेव गणाः सर्वे पूजामादाय पार्थिवे मिष्टकामप्रसिद्धर्थं पुनरागमनाय च यदा पदरलावाणे माझ्या हातात द्या उपायन विदन्देव व्रतसंपूर्ण हे तवे वाणकंद्युजवर्याय सहिरण्यं ददाम्यहम् इदं सौभाग्यवान प्रदानम धोंडेव श्रवणे ब्राह्मणाय तुभ्यमहं संप्रददे. तुम्ही म्हणा प्रतिगृह्यताम प्रतिगृह्णामी. एक वेळेवर पाणी सोडायचं. अनेन वायना प्रदाना खेन करण्यात येणं श्री उमामहेश्वरौ प्रियेताम. आता कापूर लावून आरती आरास असं करायचं आहे. आरती घ्या. कर्पूर गौरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदर संस्थितेन प्रदीप्तवासा सहसंगतेन नीराजितन्ते जगदीश गुरुवे उमामहेश्वराभ्यां नमः. कर्पूरार्तिक्य निरांजन दीपं समर्पयामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची निर्वी पूर्वी प्रेम कृपाजोयाची सर्वांगे सुंदर अवडिसेंदुराची कंठी झळके महामुक्ता फळांची. जय 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 मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्नाखचित भोरात गौरी कुमला चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे धरित मुकुट शोभतो भोरा चरणी घागरिया. जय 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 मंगलमूर्ती मन कामना पूर्ती. जय 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 लंबोदर पीतांबर वंदना सर्वतुंडना दासरामाजा संतोषी पावावे निर्वाणी रक्षावे सर्ववंदना. जय 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 मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय 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 लवधवती विक्राला ब्रह्मांडे माळा विजय कंटका विज्वाला लावण्य सुंदर मस्तकी बाळा चैतन्याच निर्मलवाहे दुर्जुळा. जय 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 श्री शंकरा आरती ओवाळो कर्पूर गौरा. जय 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 कर्पूर गौरा भोळा नेनी विशाळा अर्धांगी पार्वती सोनांच्या माळा विभूती देवदळ कंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेलाळा. जय 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 श्री शंकरा आरती ओवाळो कर्पूर गौरा. जय 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 देवी देती सागर मंथन पै केले रामाजी अवचित हर ओढले देवासुरपणे भाषण केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. जय 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 श्री आरती ओवाळो कर्पूर गौरा. जय 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 व्याघ्रांबर परिवरदर सुंदर वदनारी पंचानन मनमोहन मुदिन सुखकारी जगकोटि देवी द्वारे उच्चारी प्रभुते नाम दासा अंतरी. जय 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 श्री शंकरा आरती ओवाळो कर्पूर गौरा. जय 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 दुर्गे दुर्गत भारी दुर्गे संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वाली वाली जन्मा मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवारी. जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरे सुरवरे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवन भुवने पाता तुझाय सेनाई चारी जमले परंतु न बोलवे काही काही विवादी सापडलो प्रवाही ते तू भक्ताला की पावते रवराई. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरे सुरवरे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निराशा क्लेशापासून सोडी तोडी गोपाशा अंबे तुझा वाचून तोंड फिरलाशा नरहर कलिन झाला प्रपंकज लेखा. जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवरे सुरवरे तारक संजीवनी. जय देवी घालिंदु टांगण वंदीन चरण डोळ्यान पायन रूप तुझे प्रमेय लिंगिरानंद बोध तवे ओवाळीन म्हणे नमः. त्वमेव माता पिता त्वमेव सखा त्वमेव त्वमेव विद्याधरं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रतीत्वा करोमि यज्ञं सकलं परस्मै सदाशिवाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णनामोऽयं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. पार्वतीपते हर हर महादेव. आता हरताळकेची कहाणी वाचलीत की पूजा समाप्त झाली.